एव्हरीवन, कशा आहात? आय होप मजेत असाल. सो मी ब्लॉग बघा चालू करते. किती वाजता वाजले? 12:30. तुम्ही बघू शकता. आणि मिस्टर गेलेले बाहेर 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 अर्धी मराठी बाहेर. सो बाहेर गेलेले. आज सम्राट झोपलाय. सम्राट आज लवकर झोपलाय. काय माहिती का, थकला वाटतं भरपूर. यांचं इथे जेवण चाललंय. तांबोळ बसलाय. तर तुम्हाला एक गोष्ट मला दाखवायची होती. काय रे, काय प्रॉब्लेम होतोय? हा, कसं होतंय? कसं होतंय? तर तुम्हाला एक गोष्ट दाखवायची होती, जी की मी एवढी उत्साहित काय रे, उत्साहित ना, उत्साहितच ना, उत्साहितच ना. मी इतकी उत्साहित होती तुम्हाला ती गोष्ट दाखवण्यासाठी. तर फायनली मी आज तुम्हाला ती गोष्ट दाखवते. तर ही बघा, ती गोष्ट अशी आहे. हिला हसायला फोटो काढला तर ती गोष्ट म्हणजे ही मायक्रामॅक काय बोलतात याला, मिररची आहे ही. हे मला आमच्या बाजूच्या काकींनी बनवून दिलं आणि खूप आवडलं मला ते. म्हणजे त्यांनी मला कॉम्बिनेशन विचारलं, तुला कुठलं हवं आहे. तर ऑब्वियसली मी व्हाईट आणि ब्लूचं कॉम्बिनेशन त्यांना सांगितलं. म्हटलं मला असं असं कॉम्बिनेशन पाहिजे, त्यानुसार तुम्ही बनवून द्या. मग ते गेले आणि त्यांनी तिथे सिलेक्ट केलं आणि मला दाखवलं. पण ॲक्च्युली त्यांना पण हे झालेलं की बाबा ते कसं दिसेल, काय दिसेल. तर त्यांनी जेव्हा ते कम्प्लीट केलं ना, तेव्हा मला ते स्वतःहून बोलले की आम्रपाली खरंच खूप छान दिसते. आणि ते घरी द्यायला आले आहेत बाजू, म्हणजे अक्षरशः मला इथे बाजूलाच राहतात माझ्या. तर कोणाला काय बनवून पाहिजे असेल असं तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी त्यांना नक्की सांगेल. सो खूप छान असं बनवून दिलेलं आहे. तर मी त्यांना बोलली पण का की मी ब्लॉगमध्ये सांगते तुम्ही जे बनवलेलं आहे, मला खूप आवडले. तर मी अजून ऑर्डर देणार आहे त्यांना. ऑर्डर द्यायची मला अजून त्यांना. म्हटलं बघू. माझ्या मम्मीला पण आवडलं आणि मिस्टरांना पण आवडलं. तन्मय आता उठू शकतोस तू. एवढं वाटायला तू मग डेकर आला. डेकर आला. गाडी घेतली. आनंद बघा चेहऱ्यावरती, आनंद चेहऱ्यावरती भाऊचा. काय रे, बघा कसं नाटक करतो झोपायचा. झोपला ना, आत्ता डोळे उघड होते, मजा घेत होता बघा. काय हो, कॉंग्रॅच्युलेशन आलेत आपल्या ब्लॉगला भरपूर. कॉंग्रॅच्युलेशन. आणि ज्यांनी बघितले न बघून पण त्यांनी आपल्याला कॉंग्रॅच्युलेशन केलं नाही, अशा लोकांना तुम्हाला काय म्हणायचंय का? म्हणजे काही इच्छा आहे का तुमची अशी? ती त्यांची मर्जी, म्हणजे आनंद वगैरे त्यांचा मोठेपण आहे. कॉंग्रॅच्युलेशन केलं नाही त्याबद्दल आपल्या खुशीमध्ये सामील नाही झाले त्याच्याबद्दल का? तो त्यांचा मनाचा मोठेपण आहे. त्यांची मर्जी, त्यांना व्हायचं नाही व्हायचं, आहे की नाही. बाकी ज्यांनी कॉंग्रॅच्युलेशन दिले त्यांना धन्यवाद, मनापासून धन्यवाद. काय फिलिंग वाटते तुम्हाला मग? गाडी घेतली, कशाबद्दल घेतली आणि कशासाठी घेतली जरा सांगा. फिलिंग काय वाटायची? माझ्याकडे आधी पण गाडी होती. तुमच्याकडे गाडी होती यांच्याकडे, पण ती कधी होती माहितीये का? आमच्या लग्नाच्या अगोदर होती गाडी. 2014, हा, 2014, 15, 16 तेव्हा होती. मग त्यांची परिस्थिती अशी आली काही कारणास्तव, कारण मग त्यांना ती विकावं लागली. ड्रायव्हरने ऍक्सिडेंट केला. हा, तर त्यांचा असा सीन झालेला काहीतरी. तर मग ती गाडी विकली होती त्यांनी. आणि मग आता आपण आता लग्न झाल्यानंतर पहिल्यांदा गाडी घेतली ना तुम्ही, मी असताना. मग ती फिलिंग विचारते तुम्हाला मी. असं गाडी घेताना एक वेगळीच आनंद असतो का आपल्याकडे गाडी घेतोय आपण असं.
मी तर कधी कोणाच्या प्रॉपर्टीवरती आणि कोणाच्या याच्यावरती हक्क तर अजून दाखवलेला नाही आहे आणि मला दाखवायचं पण नाही आहे. कारण की काय दुसऱ्यांच्या प्रॉपर्टीवरती हक्क दाखवायचा. जे आपण कमवणार तेच आपण कमवणार, जे गमवणार ते गमवणार. हॅलो. तर मग सकाळ झाली. गुड मॉर्निंग सगळ्यांना. माझा आवाज बसला अक्षरशः. तर सम्राटचे पप्पा गेले सम्राटचा रिझल्ट चेक करायला स्कूलमध्ये गेले. त्यांनी मला फोन केला रिझल्ट चेक केल्यानंतर. सो ते मला म्हणाले, मी त्यांना विचारलं, म्हटलं काय झालं त्याचा रिझल्ट. म्हणजे जी 6 परीक्षा होते ना मधली, त्या परीक्षेचा रिझल्ट होता. तर मग बोलवलं. म्हटलं, मी विचारलं, म्हणलं मग काय झालं. मग त्यांनी मार्कशीट बघितली त्याचीवाली. ते मला म्हणाले की त्याला 61% पडले. शॉक ते तर झाले. शॉक मी पण झालेली आहे की 61% पडलेत. कारण ते टीचर बोलतात हा अभ्यास नाही करत, हा मस्ती करतो, असं करतो तसं करतो, सगळ्या गोष्टी काही ऐकत नाही, असं तसं. पण तो शाळेमध्ये तो मस्ती करतो, अभ्यास नाही करत. पण तो क्लासमध्ये अभ्यास करतो. इवन मी त्याचा अभ्यास पण घरी घेते. तर तो अभ्यास करतो, त्याला सगळं येतो. पण तो नाटके करतो. त्याला ओरडून आपण करायला सांगितलं ना तर तो करतो सगळ्या गोष्टी. तर तो शाळेमध्ये म्हणजे तुम्हाला माहिती आहे, शाळेत आपण पण गेलेलो आहे लहानपणी. शाळेची दुनिया कशी ती म्हणजे फक्त खेळणं माहिती असते शाळेमध्ये. मग इथं खेळलेले माणसं बसलेले, यांना फक्त शाळेत खेळायचंच माहिती होतं. ते थोडं चिडवायला लागले म्हणून तो स्कूलला जाणं त्यांनी बंद केलं. तर शाळेचं जगच वेगळं असतं की फक्त मस्ती एन्जॉयमेंट करायची. अभ्यास म्हणजे काय एवढं कोणी मनावर घेतच नाही. आणि पहिली गोष्ट म्हणजे तो पहिलीला आहे तर मग एवढा काही इश्यू येतच नाही. तर त्याला खेळायला खूप आवडतं. त्याला इतकं खेळायला आवडतं की प्रमाणाच्या बाहेर त्याला खेळायला आवडतं. तर तो सिरियस घेतच नव्हता स्कूलला. पण पेपर होता म्हणून काय माहिती त्याने आता त्याला अभ्यास जो आहे त्यांनी तो पेपरमध्ये दाखवला आहे 61%. त्याचे पप्पा बोलतात एवढे मी पण पाडत नव्हतो 6 महिला त्यांनी जेवढे पाडलेले. तो मी शॉक झालो. टीचर बोलले चांगले मार्क्स पडलेत त्याला म्हणून. तर चांगले मार्क्स पडले ऐकून बरं वाटलं जराचं टीचरांचं पण. मग चला मग आता आपण जेवण वगैरे करूयात. जेवण वगैरे केलेलं नाही आहे. आणि तो असं तोंडाला हात लावतो कसं नाही जेवली मी अजून. तो शॉक झाला की अजूनपर्यंत जेवली नाही म्हणून. कारण की काम खूप होतं घरामध्ये, सगळं आवरलं. आणि तुम्हाला सकाळी सांगितलंच की मी ते मायक्रोमॅक जे मी आणलेले घरामध्ये ते बाजूवाल्या काकींनी मला बनवून दिलेले, ते मला सेट करायचं होतं, लावायचं होतं. त्याच्यामुळे मी पसारा काढून ठेवलेला ऑलरेडी रात्रीच. मग तो सकाळी उठून आवरलेला आहे. इकडे जे लावलेलं होतं मी ते सगळं काढलं. समोरच्या भिंतीचं पण मी सगळं काढलं. आणि बॅक साईडला किचनमध्ये मी ॲडजस्ट केलेले होते थोडंसं. तर ते झालेलं आहे ॲडजस्ट. तर मग आता आपण जेवण वगैरे करू आणि मग पुन्हा ब्लॉग सुरू करू. तोपर्यंत सम्राटचे पप्पा येतीलच. जेवण करू मग सोबत. आवरून लय पसरवतो. सम्राट नाही तर असं घर शांत वाटतं ना एकदम. तो ब्लॉगमध्ये बोलू पण देत नाही मला कुठल्याच गोष्टी. तर मग असं काहीच आहे. अशाच प्रकारे आपलं जेवण झालेलं आहे. अरे तर काळोख दिसायला लागलाय, तर वेगळं दिसतं. थोडंसं लाईटीचा आमचा इश्यू आहे म्हणून आम्हाला 4 लाईटी लावावं लागतात घरामध्ये. एक इकडं लाईट, एक इकडं लाईट, इकडं लाईट सॉरी. माझं इथे चावल्यावरही गेलं ना, त्याच्यामुळे मला जरा बोलायला प्रॉब्लेम होतोय. आणि त्याची थोडी गडबडते माझीवाली. तो तुम्ही समजून घ्या थोडंसं. मी काय म्हणते, मी लाईटच बंद करते. नको ही बंद करते. तर थोडं समजून घ्या. सम्राट थोड्या वेळाने स्कूलमधनं येईल. त्याचे पर्सेंटेज तुम्हाला मी दाखवते. त्यांनी लिहून आणलेले आहेत. हे बघा, आम्ही त्याला मराठी स्कूलमध्येच टाकलेलं आहे. कारण की
कसं असतं, मुलांच्या बुद्धीवरती पण अवलंबून असतं थोडंफार काहीतरी. सो आमच्या सम्राटचं कसं होतं, लहानपणापासून त्याची जी जीभ आहे ना ती थोडीशी जाड आहे, तर त्याला बोलायला पटकन म्हणजे असा प्रॉब्लेम होतो. आणि खूप साधा भोळा आहे, असं चॅप्टर नाही असं कोणासारखा पटकन बोलेल किंवा काय. तो आत्ता रिसेंटली आत्ता बोलायला लागलाय, नाहीतर तो इवन 5-6 वर्ष म्हणजे 5-4.5 वर्षाचा होईपर्यंत तो कोणाशी म्हणजे असा व्यवस्थित बोलत नव्हता. त्याच्यामुळे आम्ही त्या हिशोबाने त्याला मराठी मीडियमला घातलं, म्हटलं की जेणेकरून. इंग्लिश मीडियमला तो आधी होता, पण थोडंसं आम्हालाही झालं की बाबा करतो नाही करत, कारण की मुलांचं तुम्हाला माहीत ते पण आपल्यावरती म्हणा डिपेंड की शिक्षण देणं कसं काय, ते आपल्यावरती संस्कार देणं आपल्यावरती आहे, कसं करायचं काय करायचं. पण तुम्ही कितीही संस्कार द्या, किती पण शिक्षण द्या, अखेरला जे व्हायचं ते होतंच. त्याच्यामुळे आपण त्याला काही करू शकत नाही. तर मग मी त्याला मराठी मीडियमलाच टाकला. आणि त्यावेळेस एवढी माझी परिस्थिती पण नव्हती की मी त्याला इंग्लिश मीडियमला घालू, कारण की त्याचं 15 ते 16 हजार रुपये फी होती, 16 हजार अशी फी होती त्याची, तर याची मंथलीची. तर मग मला नाही पॉसिबल झालं, कारण की तेव्हा मी काय ब्लॉग पण काढत नव्हती ना, मी व्हिडिओ वगैरे काढायची काहीच नव्हतं. पण मग आता मराठी मीडियममधनं पण मी डायरेक्टली त्याला इंग्लिश मीडियममध्ये नाही टाकू शकत, त्याच्यामुळे जे आहे ते आहे. पण ठीक आहे, तुमच्या सपोर्टीने मी निदान त्याचं शिक्षण तर करू शकते, त्याचं सगळ्या गोष्टी आहेत त्या मी पूर्ण करू शकते. तर ते फक्त तुमच्या सपोर्टीने असो ती गोष्ट. तर तुम्हाला मी त्याचे मार्क्स दाखवते, मराठी, इंग्लिश आणि गणित. तुम्हाला उलटं दिसत असेल, पहिले मराठी आहे, मग इंग्लिश आहे, मग गणित आहे, मग तुम्ही हे बघा, तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर काय चित्रकला आहे आणि कार्यानुभवचं आहे आणि याचा. आणि सगळ्यात खाली त्यांनी पर्सेंटेज काढून दिलेलं, टोटल लिहून 61% 67 आलेले आहेत. तो मला तर चांगलंच वाटतं आहे की त्याने चांगलेच मार्क्स पाडले त्याच्या बोलण्याच्या हिशोबाने आणि वागण्याच्या हिशोबाने. कारण की मस्तीच तो एवढा करतो ना, तर आम्ही म्हणजे एवढंही केलं नव्हतं. पण अभ्यासाकडे आमचं नेहमीच त्याच्याकडे लक्ष असतं. क्लासमध्ये पण क्लासच्या टीचर नेहमी बोलत असतात, हे घ्या ते घ्या, असं घ्या तसं घ्या. तर मला जेवढा वेळ भेटतो ना तेवढा मी सम्राटला म्हणजे अभ्यासामध्ये किंवा इतर गोष्टींमध्ये मी तो देत असते. आता द्यावंच लागणार आहे मुलाच्या शिक्षणाकडे आपल्याला, नाही तर आपलं जसं आयुष्य गेलं तसं आपल्या मुलांचं नको जायला. हे प्रत्येक आईवडिलांचं मनातली म्हणजे एक हे असते की बाबा मी आमच्या मुलांना जास्त करून. तर इवन मी आता तो समजा 5वीपर्यंत जरी तो व्यवस्थित आला तर मी त्याला म्हणजे त्याला सेमी लागणारच आहे, सेमी त्याला चालू होणार आहे. तर मी करेल विचार काहीतरी त्याच्याबद्दल पण, इंग्लिश मिडियमचं काय. पण असं काय नाही, शिक्षणावरती असतं आणि आपल्या मेंदूवर असतं की आपण कसं शिक्षण घेणार. इवन आम्ही पण TMC स्कूलमध्येच शिकलेलो. आम्ही म्हणजे मी TMC स्कूलमध्ये शिकून डायरेक्ट कॉमर्स घेतलं. मला माहिती म्हणजे मी तेवढं धाडस तरी केलं बाबा मी करू शकते म्हणून. तर माझ्या वडिलांमुळे आज मी आहे जे काही आहे इथपर्यंत. कारण की पप्पांचं म्हणणं होतं तर मी पुढे पण शिकणार होती, पण पतिदेवच असे मागे लागले की शिक्षणच आपलं काही झालेलं नाही आहे. सो ठीक आहे, असतं जे काय आहे ते. तर चला मग अशाच प्रकारे भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.